समय से लंबित पड़े विरार के महत्वपूर्ण पुल के निर्माण कार्य को अब गति मिल गई है और आने वाले कुछ दिनों में यह पुल वाहन के लिए खोल दिया जाएगा। महाराष्ट्र सरकार के पास फंड की कमी के कारण ठेकेदारों के भुगतान अटके हुए थे, जिसकी वजह से पुल का काम रुका हुआ था, लेकिन इस परियोजना में आ रही सभी बाधाओं को अब दूर कर दिया गया है। अब यह पुल जल्द ही आम जनता की सेवा के लिए शुरू होगा, जिसका निरीक्षण वसई विरार मनपा के महापौर आजीव पाटिल ने स्वयं जाकर किया। आपको बता दें कि शुरुआत में इस पुल को केवल 2 लेन में बनाया जा रहा था, लेकिन भविष्य में बढ़ने वाले ट्रैफिक को ध्यान में रखते हुए इसे 4 लेन बनाने का निर्णय लिया गया। अगर यह पुल पहले बन जाता तो यह केवल 2 लेन का होता और नाला सुपारा पुल की तरह यहां भी भारी ट्रैफिक जाम की समस्या होती। अब 4 लेन होने से विरार की ट्रैफिक समस्या काफी हद तक खत्म हो जाएगी और सिर्फ पुल ही नहीं बल्कि महानगर पालिका की ओर से इस पुल से जोड़ने वाले अप्रोच रोड का काम भी तेजी से किया जा रहा है। इसके अलावा विरार नगर रेलवे पुल, सोपारा पुल और अलकापुरी व उमेड़ क्षेत्रों के पुलों को लेकर भी प्रशासनिक बैठकें पूरी हो चुकी हैं। किसानों के साथ बातचीत कर जमीनों से जुड़े मुद्दों को सुलझाया जा रहा है ताकि पूरे विरार क्षेत्र का सड़क नेटवर्क मजबूत किया जा सके। वहीं इस बारे में महापौर आजीव पाटिल ने जानकारी दी। बघा, हा ब्रिज लवकरात लवकर उद्घाटन करायचं होतं, परंतु महाराष्ट्र सरकारकडे पैसे नसल्या कारणाने कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकलेली होती, त्यामुळे गेले 1 वर्ष फॉलोअपच झाला नव्हता। मात्र आता महापालिका निवडणूक झाल्यानंतर आम्ही फॉलोअप सुरू केलेला आहे। याच्यात खरं म्हणजे हा ब्रिज आधीच तयार होणार होता, परंतु तयार झाला असता तर सोपारासारखा फक्त दुपदरी झाला असता आणि त्याच्यामुळे परत ट्रॅफिक तशीच्या तशी राहिली असती। मात्र लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी त्याचा पाठपुरावा करून त्याचा चौपदरीकरण केलं। डबल ब्रिज तुम्ही बघितलं असेल तर डबल करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे रेल्वेचं विस्तारीकरण होतं, त्यामुळे रेल्वेने देखील काही कारणासाठी हा ब्रिज थांबवून ठेवला होता आधी इतके वर्ष। त्यांच्या सगळ्या मान्यता झाल्या, सगळ्या परमिशन झाल्या, त्याच्यानंतर रेल्वेचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हा चौपदरीकरण करून घेतला, कारण भविष्यामध्ये कधीही परत रहदारीची ट्रॅफिकची प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तो केला। त्याच्यानंतर येथील जे पण सब कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना बोलवून त्यांची मीटिंग घेऊन त्यांच्या अडचणी समजावून कॉन्ट्रॅक्टरला मदत करण्यासाठी त्यांना सांगितलं गेलं आणि काही पैसे शिल्लक ठेवून येथील सप्लायर्स असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांनी माल सप्लाय केला आणि त्याच्यामुळे त्या उधारीमध्ये ह्या आता बरंचसं काम चालू आहे आणि लवकरात लवकर आता त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे। एकच सांगेल की जर लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी दूरदृष्टी ठेवली नसती तर हा तत्काळ त्यावेळी ब्रिज झाला असता, पण फक्त 2 पदरी झाला असता आणि सोपाराला ज्याप्रमाणे अडचण निर्माण होते ब्रिजवर तशीच झाली असती। परंतु आता कायमची ही समस्या निघून गेलेली आहे आणि एक अजून क्युरिंग पिरियड वगैरे असं सगळा पकडून एक 15 दिवसांनी येथील ट्रॅफिक पूर्ववत चालू होईल अशी अपेक्षा आहे। अजूनही काही ब्रिज आपल्याकडे बाकी म्हणजे असो बघा, विरारचा रेल्वे ओव्हरब्रिज आहे विराटनगरचा, तो तत्काळ चालू करण्यासाठी MMRDC आमची बैठक झाली आणि तत्काळ तो चालू होतोय। तसा सोपाराचा पण चालू होतोय। त्याच्या पुढचा जो आहे तो देखील शेतकऱ्यांची आमची चर्चा झालेली, शेतकरी त्याला तो द्यायला तयार आहेत अलकापुरीचा, तर तो देखील होईल। उमेळ्याचा जे आहेत आमचे नारायण मनकर साहेब स्वतः शेतकऱ्यांशी बोलत आहेत, तो देखील लवकरात लवकर त्याची देखील समस्या सुटेल। तसेच या रोडला जे एक्सेस पुढचे रोड आहे, अप्रोच आहेत, ती महापालिका लवकरात लवकर युद्ध पातळीवरती करणार आहे, म्हणजे नुसता ब्रिज होऊन चालणार नाही, तर पुढे जाणारा जे अप्रोच रोड आहे तो देखील लवकरात लवकर केला जाणार आहे। लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी त्यासाठी आताच सूचना केलेल्या आहेत, त्याप्रमाणे आता आम्ही त्याची देखील पाहणी केलेली आहे, तर तो देखील लवकरात लवकर चालू करणार आहे। विरार से क्राइम रिपोर्ट ऑफ टीवी न्यूज की एक रिपोर्ट।